या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व, त्यांची शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक नेम आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार यावरती काही प्रश्न पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक्झाममध्ये विटॅमिनच्या सायंटिफिक नेममध्ये कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे मी काही ट्रिक्सचा वापर करून हा व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात. एक पाण्यात विरघळणारी म्हणजे व्हिटॅमिन बी आणि सी आणि दुसरी अ, मेदात विरघळणारी. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के. अ, व्हिटॅमिन बी आणि सी हे शरीरात साठवले जात नाहीत. बी आणि सी बिसलरीचे पाणी हे पाण्यात विरघळतात यावरून लक्षात ठेवा. बिसलरी बी आणि सी आणि दुसरं मेदात विरघळणारी यामध्ये ए, डी, ई, के. KEDA किडा, किडा तेलात तरंगला यावरून लक्षात ठेवा. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन ए आणि याच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो. आता लक्षात कसं ठेवता येईल? रेटिना, रेटिना म्हणजे डोळ्यातील पडदा हा डोळ्याशी संबंधित आहे आणि यामुळे रातआंधळेपणा होतो. पाहूयात पुढचा प्रश्न. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन बी आणि सी. आत्ताच आपण बघितलं बी आणि सी बिसलरीचे पाणी यावरून लक्षात ठेवा. पाहूयात पुढचा प्रश्न. थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन B1 आणि याच्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. पाहूयात पुढचा प्रश्न. स्कर्वी हिरड्यातून रक्त येणे हा आजार कोणामुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. स्कर्वी सी आणि एस्कॉर्बिक ॲसिड सी यावरून व्हिटॅमिन सी लक्षात ठेवा. पाहूयात पुढचा प्रश्न. मुळदूस आजार कोणत्या व्हिटॅमिन अभावी होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन डी आणि याचे शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल. पहा व्हिटॅमिन डीचे महत्त्व. व्हिटॅमिन डी म्हणजेच कॅल्सिफेरॉल हे हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि याची कमतरता लहान मुलांमध्ये मूळदूस तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होण्यास कारणीभूत ठरते. कोवळे सूर्यप्रकाश हा याचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. रक्त गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन के आणि याचे सायंटिफिक नेम आहे फायलोक्विनोन. रक्त गोठणे म्हणजे ब्लड क्लोटिंग होते. के व्हिटॅमिन के यावरून लक्षात ठेवा. नियासिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पेलाग्र. व्हिटॅमिन B3चे नाव नियासिन आहे. नियासिन म्हणजे व्हिटॅमिन B3 आणि याच्या कमतरतेमुळे पेलाग्र हा रोग होतो. पाहूयात पुढचा प्रश्न. वांझपणा टाळण्यासाठी कोणते व्हिटॅमिन आवश्यक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन ई आणि याचे सायंटिफिक नेम आहे टोकोफेरॉल. पाहूयात पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन B12चे रासायनिक नाव काय आहे म्हणजे सायंटिफिक नेम? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सायनोकोबाल्मिन. पाहूयात पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन B7ला कोणत्या नावाने ओळखले जाते म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बायोटिन आणि याला व्हिटॅमिन एच असंही म्हणतात. पाहूयात पुढचा प्रश्न. पॅन्टोथेनिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन B5. फाईव्ह म्हणजे पेंटोथेनिक ॲसिड यावरून लक्षात ठेवा. पाहूयात पुढचा प्रश्न. स्नायूंचा लकवा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन B5. पाहूयात पुढचा प्रश्न. पायरिडॉक्सिनच्या अभावामुळे कोणते आजार होतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मज्जासंस्थेचे आजार. पायरिडॉक्सिन म्हणजेच व्हिटॅमिन B6 आणि याच्या अभावामुळे मज्जासंस्थेचे आजार होतात. पाहूयात पुढचा प्रश्न. गरोदर स्त्रियांसाठी आवश्यक फॉलिक ॲसिड म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन B9. पाहूयात पुढचा प्रश्न. रायबोफ्लेविन म्हणजेच B2 च्या कमतरतेचे लक्षण काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्वचा फाटणे. रायबोफ्लेविन म्हणजेच व्हिटॅमिन B2 र आणि B2 2 आणि र हे सारखं दिसतंय त्यावरून रायबोफ्लेविनचे हे B2चे नाव आहे. हे लक्षात ठेवा. पाहूयात पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन एच कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
विटॅमिन B7 आणि याचे सायंटिफिक नेम आहे बायोटिन. पाहूयात पुढचा प्रश्न. मेदात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे A, D, E आणि K. मगाशीच पाहिलं आपण किडा तेलात अडकला किंवा तरंगला, यावरून लक्षात ठेवायचं. पाहूयात पुढचा प्रश्न. कॅल्सिफेरॉल कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन D. पाहूयात पुढचा प्रश्न. ॲनिमिया कोणामुळे होतं? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन B6, B9 आणि B12. या तिन्हींचा संबंध रक्ताशी आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. विटॅमिन E चे शास्त्रीय नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टोकोफेरॉल आणि याला ब्युटी विटॅमिन असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये मूळदूस कशामुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन D. पाहूयात पुढचा प्रश्न. रक्ताची गुठळी होण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन K. पाहूयात पुढचा प्रश्न. ॲस्कॉर्बिक ॲसिड कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन C. ॲस्कॉर्बिक ॲसिड यामध्ये C आणि विटॅमिन C यावरून लक्षात ठेवा. पाहूयात पुढचा प्रश्न. स्मृतिभ्रंश कोणामुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन B12 आणि याचे सायंटिफिक नेम आहे सायनोकोबाल्मिन. सर्व विटॅमिन्स लक्षात राहण्यासाठी ट्रिक पहा. रथ एकटा फिरतो. र रेटिनॉल, थ थायमिन, ए ॲस्कॉर्बिक ॲसिड, क कॅल्सिफेरॉल, टा टोकोफेरॉल, फी फायलोक्विनॉल. रथ एकटा फिरतो, यावरून लक्षात ठेवा. यामध्ये B1 ते B12 ट्रिक पाहूया. थाय रानी ने पापा को बताया मुझे फसाया. थाय रानी ने पापा को बताया मुझे फसाया. थायमिन, रानी रायबोफ्लेविन आणि नियासिन, पापा पॅन्टोथेनिक ॲसिड, पायरिडॉक्सिन आणि बताया बायोटिन, मुझे फसाया फॉलिक ॲसिड आणि सायनोकोबाल्मिन. ह्या ट्रिक्स मी तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.